में तो हमारा सिस्टम में चार रामकृष्ण सकाळच्या 4 वाजता उठून आम्ही 4 वाजता उठून सगळी आवर चालली सगळी अशी झोपायची व्यवस्था आहे आमची. अशी सगळी सकाळच्या पार एवढ्या लवकर उठून आवर आहे. आंघोळी करून आम्ही आता इथं पोचलोय पंपावर. HP चा पेट्रोल पंप आहे इथं माऊलींचं आगमन होणार आहे थोड्या वेळानं. पालखी येणार आहे इथं. ही दत्ता मासावा पालखी आल्यावर व्हिडिओ लय क्वालिटी नेणार बरं. अभी मजा आएगा ना भिड़ो. कागदाचे गडे घालते. आम्ही जाणार आहे आता इथं फिरायला. इथं गजानन महाराजांचं संस्थानचं एक मंदिर आहे तिथं. तर व्हिडिओ प्रसाद महाराजांचा बघा आउटफिट कसा आहे, कसं दिसतात प्रसाद महाराज. व्हिडिओ शेवट दत्ता महाराज व्हिडिओ शेवटपर्यंत चालू तर उद्या आधी. वारीत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पावसापासून वाचणं जाऊपर्यंत. आता एक कागद घ्यायला चालू बघा इथं आम्हाला. रेनकोट घेऊ शकतो आम्ही, पण रेनकोटचं कसं होतंय बॅगमुळे सगळं पॅन्ट वरती ते पाणी वरचं पडतंय असा प्रॉब्लेम होतो. त्यामुळं ते कागद जरा इझी होतं आणि झोपायला पण खाली टाकायला काय दुपारचं बसलंय काय पॅन्ट खराब होत नाहीत काय नाही असं. त्यामुळं कागद घेतली जरा सोयीस्कर असतं. आम्ही इथं धाकट्या पादोगापाशी इथून माऊलींच्या दिंडीचा नंबर लागतो. इथून पुढं माणसं जातात नंबरनं पालखीसाठी. इथून पुढं आता आम्ही जाणार आहे गजानन महाराजांचं संस्थेत दर्शन घेण्यासाठी आणि परत माघारी आलो की आम्ही नंबरला लागणार माऊलींच्या दिंडीच्या पाठीमागे. आमचा दिंडी क्रमांक 33 आहे. त्या प्रसाद महाराजांचं सुरक्षेचं कवच करायचं चालू आहे. सुरक्षित कवच हमारे यहाँ ऐसा ही होता है. हे गजानन महाराज संस्थान तिथं मंदिर आहे. जास्त मोबाईल वगैरे आणू देत नाहीत आतमध्ये. आम्ही आपलं परमिशन घेऊन तसेच घेऊन आलोय मोबाईल, कारण आम्ही वारीला आलोय म्हणून सांगितलं त्यांना. आम्हाला कॅप्चर करायचे आहेत मुवमेंट थोडेसे इथले, त्यामुळे आम्हाला मोबाईल घेऊ दिला आतमध्ये. तुम्ही बघू शकता मंदिर. भरपूर सुंदर असं मंदिर आहे. झाड वगैरे आहेत बहुतेंड्याची. बिल्डिंग आहे ते संस्थांच्याच आहेत. उचला आता आम्ही चपल्या ठेवतो मग. इथं आता आम्ही चपल्या ठेवतोय जसं प्रसाद महाराजांनी सांगितलं तसं आम्ही इथे चप्पल ठेवतोय. चपला आत येऊन डाव्या साईडला चप्पल ठेवली. आत येऊन डाव्या साईडला चप्पल ठेवली आणि उजव्या साईडनं नाही डाव्या साईडनं आत चाललोय आम्ही आता. दत्ता महाराज गेले पुढं आणि प्रसाद महाराज गेले पुढे. लय लवकर चालत आलोय आम्ही, कारण आता माऊली आलेत अलीकडे हालून. त्यामुळं आम्हाला दिंडी द्यायला उशीर झालाय जायला. त्यामुळं लवकरात लवकर पोचायचं आहे आम्हाला तिथं पण. आणि आज जवळजवळ 32 किलोमीटर चालायचं आहे आम्हाला पुण्यापर्यंत, जिथे की आमचा पहिला मुक्काम होईल आज. बस मोबाईल इथपर्यंत परमिशन. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई. हे संस्थान गजानन महाराजांचं. इथं मी जसं की सांगितलं पहिल्यांदा मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊ देत नाहीत, कारण की आतमध्ये नामजप ध्यान पारायण चालू असतं. अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे आतमध्ये. झाड वगैरे एकदम भरपूर सुंदर असं
संस्थान आहे, तुम्ही खालून बघू शकता ना. एकदम शांत, तिथं बोलू देत नाहीत, काही नाहीत. आणि मोबाईल युज करू देत नाही जास्त, कारण की तिथं पारायण चालू असतं, जप चालू असतं, ध्यान चालू असतं. त्यामुळे मोबाईलला जास्त परमिशन नाही आतमध्ये. डाव्या बाजूला जाऊन जसं की आम्ही आता चप्पल घातलेली आहे चल झूठा. आणि आम्ही निघालोय आता दिंडीकडे. माऊलींची पालखी येणार आहे तिथं, तिथून मग दिंडीचे नंबर लागतात, तिथून पुढे मग नंबर आम्ही जाणार नंबर प्रमाणे, कारण की तिथे नियम असतात थोडेफार चालायचे, इकडे तिकडे जायचं नाही जास्त बाहेर. विसरायला जेव्हा थांबते पालखी त्याच टायमिंगला थांबायचं, तोपर्यंत थांबायचं नाही, दिंडी सोबतच चालायचं असं, जेणेकरून की जास्त प्रवास असला की सोपं जातं. जोपर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत भजन कीर्तन चालू असतं दिंडीत. हे होतं संस्थान. माऊलींची पालखी आली त्यामुळे आम्ही चाललो. आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो होतो, इथं माऊली आले आणि आम्ही आता चाललोय दर्शनाला. बघा इथे माऊलींची पालखी. हे चल दर्शन झाले, चल चल. साखळी गेले त्यांनी, त्यामुळे ते दर्शनाला आता सध्या जाऊ देत नाहीत. दिंडी सोबतच परत दर्शन झाले की आम्हाला होते दर्शन, परत दिंडी सोबत जायचं दर्शनाला, दर्शन होते. तोपर्यंत काय दर्शन नाही आला, कारण त्यांनी त्यांच्या ते सुरक्षेसाठी काय टाइम झालाय, भरपूर लांब पण जायचंय, त्यामुळे ते दर्शन घेऊ देत नाहीत लवकर, कारण टाइम लागतो ना, मध्ये मध्ये देतात सारखे दर्शन. होय घुमलो आमचं. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. आता एवढ्या गर्दीत दर्शन घ्यायचं म्हणजे लय अवघड आहे, त्याच्यामुळं हायवेला आली का नाही पालखी त्या टायमिंगला कोण नसते दर्शनाला, त्या टायमिंगला दर्शन घ्यायचं पुढे जाऊन दिंडीपासून. आता भरपूर गर्दी आहे, कारण की आळंदी गावात आहे ना, देवपाड्यासन पुढे आली पालखी, त्यामुळे गर्दी असल्यामुळं जास्त दर्शन नाहीत घेऊ देत. आम्ही आलोय आता दिंडीत, तिकडं दिंडीत जास्त आलोय आणि श्यामच्या दिंडी क्रमांक 33 सगळी मंडळी आपल्याकडे येत आहेत. योगेश महाराज, महाराज कसं वाटतंय तुम्हाला वारीत येऊन? तर आम्हाला वारीत येऊन खूप छान वाटतंय. सध्या हे दुसरी वारी आहे, तर वारीचा अनुभव पायी चालत खूप भारी वाटतो. आता समजाने येत जावा. दिंडीचा काय नियम आहेत, काय काय जण पुढे जाते निघून, त्यांच्यासाठी काय म्हणणं आहे तुमचं? काय काय जण पुढे जाते निघून दिंडीत, त्यांच्यासाठी काय म्हणणं आहे तुमचं? काय काय जण पुढे जातात की त्यांना चालणं होत नाही, पुढे जाऊन आराम करतात, असं ज्याची द्यायची इच्छा. आता आमची अशी परिस्थिती आहे, सकाळच आम्ही लवकर निघलोय, चालायचा कसला सराव नाही आमचा. 30 किलोमीटर चालायला आहे. हा 30 किलोमीटर चालायचा आहे. व्हिडिओ मागे तुम्हाला कसं वाटतंय आज पाठी घेतली तुम्ही आज आमच्या दिंडीची? बरं वाटतंय की बरं वाटतंय, छान वाटतंय. गोड वाटतंय. आधी पाहिजे. तुम्हाला जर हे सुख अनुभवायचं असेल तर या वारीला, नाहीतर ज्याची त्याची चॉईस. शेवटी सगळ्यांना नाही होत की वारीला यावं असं तसं, ज्याला ज्याला टाइम असतो नसतो, त्यामुळं होईल तशी वारी घडवा या वारीला. दिघीत आलोय आम्ही, दिघीत आल्यावर तुकाराम महाराजांची मूर्ती बघायची. इथली इथं चालून आलोय आम्ही, वाटतंय 2-3 किलोमीटर चाललो असेल, 30 किलोमीटर चालायचं आहे. इथली इथं चालून आलोय, पण आता पायाचं झालं का नाही खाल्लं आता
बोलत राहा काहीतरी. बनवते सगळे. या वाडीला सुकतो हळा बघायला या. अरे माझे पाय दुखायला लागले ते सध्या. काय व्हायला लागलंय तुला? पाय दुखायला लागले. मुझे अपने घर जाना है. बसवत आता सारखं. आता आम्ही आलोय दिंडीच्या पुढे. आनंद बघू शकता इकडं. आम्ही आता आलोय दिंडीच्या पुढे. ही नगारा आहे बघा त्या माऊलींचा. जवळजवळ पालखीपासून आम्ही 1 किलोमीटर पुढे आलोय. ही नगारापाशी आहे आम्ही चालूला. वेसाव्याला थांबली होती पालखी, त्या टायमिंगला आम्ही पुढे आलो. कारण की पाहिले होतं म्हणलं पुढे जाऊन थोडासा जरा विश्रांती घ्यावं. गर्दी बघू शकता जवळपास 2-3 किलोमीटर पुढे असं आणि 4-5 किलोमीटर माग पूर्ण गर्दी आहे. एवढीच आहे. दिंड्या सगळ्या चालतायत पाठीमाग आणि रांग लागलेली आहे. जवळ आम्ही आता चाललोय की ते फॉलो करून घ्या. 9-10 किलोमीटर चालला सर. 10 किलोमीटर चाललोय आम्ही. हा ना, आम्हाला चालायचा आहे 29 किलोमीटर. 32 आज 28 आहे. 28 म्हणजे जवळजवळ आपला ठेपा पुढे आहे ना. म्हणजे 32 किलोमीटर चालायचं आहे आम्हाला. कुठं पुढं आहे? आणि आम्ही चाललोय आता एवढं की आमचे चालायची कॅपॅसिटी संपली सध्या. आता ती मला आठली आठवायला लागली. म्हणजे मेरे घर जाना आहे. प्रसाद महाराज तुम्हाला काय बोलायचं? 2 शब्द बोलून घ्या. 2 शब्द. महाराजांना एकच बोलायचं आहे. 2 शब्द. मुझे मेरे घर जाना है. मुझे अपने घर जाना है. काय सांगू तुम्हाला. दिंडी आमच्या वजन पाठीमागे दिंडी बसून पुढे आलोय. माताना हे व्हायला लागलं. काय काळ व्हायला लागलं माताना. अरे हो दे ना, तो व्हिडिओ कशाला हलवतोय. हो दे. तू मूड घालवला सगळा. हा, मला काय व्हिडिओ काढा येत नाही तर बरं का मित्रांनो. घ्या सांभाळून. काय सांभाळून. तर ते असं म्हणजे ते लाईक फॉलो बटन असतं ते एकदा आवडलं नसलं तरी फॉलो करा, मोबाईल फोडून टाक. नहीं 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 साळुंखे, यहाँ कुछ तो गड़बड़ है. जरूर कोई ना कोई. राईट. काय नाही बघा, निवांत आता बसलोय. पालखी पाटली माग आहे, आम्ही पुढे बसलोय. कमीत कमी 10 किलोमीटर प्रवास केलाय. आता पाय सगळं दुखायला लागलं तर. आयात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराजांनी सांगितलं अल्पाहार करा म्हणून. दत्ताभाऊन आमच्या 3 वेळा अल्पाहार केलाय. आता सकाळपासून जवळजवळ 3 वेळा अल्पाहार केला. म्हणजे डोकं कुठपर्यंत दत्ताभाऊन चालतंय तुम्ही विचार करू शकता. किती सिरियस पण आहे. हा, किती सिरियस पण आहे. नमस्कार. आम्ही आता झोपून उठलोय. रात्री 1 वाजता झोपून सकाळी 9ला उठणारे पोरं सकाळ 4ला उठून संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत चालायचं म्हणजे लय अवघड आहे. आजच्या परिस्थितीत आम्ही आता सकाळी 4ला उठलोय. 4ला आणि 6-7 वाजल्यापासून चालायला सुरुवात केली. आता 11-12 वाजले जवळजवळ. आम्हाला चालतंय जरा. भरपूर टाइम झाला 21 वाजला म्हणून आम्ही थोडा वेळ थांबून एक ब्रेक घेतला होता. आणि आता निघालोय दिंडीकडे. दिंडी पुढे गेली, आम्ही पाठीमागे चाललोय. अशा प्रकारे खराब लावले. अशा प्रकारे हो प्रकार असा घालेला आहे. त्याला 20-20 बिस्किट पडा पाहिजे. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन, साथीत या साथ द्याया बघ इथेच राहील. सारे निवारून मग पंढरीस मी जाईन.
बाळा चंद्रभागे तिरी तुझी वाट मी पाहिली. बाळा चंद्रभागे तिरी तुझी वाट मी पाहिली. दत्ता महाराज दमवून बसले सगळ्या. नमस्कार. आम्ही आता बसलोय विसाव्याला इथं पुण्याच्या पाठीमाग. तुम्ही बघू शकता इथं पाय किती लाल झालेत आमचं. लाल भडक पाय झालं ते चालून चालून दिवसभर. आज लय चाललोय आम्ही. आज भयंकर चाललोय. 4 किलोमीटर राहिले इथनं. 4 किलोमीटर नंतर आम्ही पोचतोय बरोबर दगडूशेठ हलवाई गणपती बस. आता विसाव्याला थांबल्यामुळे आम्ही इथं थांबलोय थोडा वेळ. सकाळी आम्ही चालत होतो दुपारी तेव्हा पाय सुचले आमचा. आता तेव्हा 29 किलोमीटर लय वाटत होतं. 32 किलोमीटर आता 4 किलोमीटर राहिले. पाय बी सगळं ओके झाले ते आमचं. काय अडचण नाही मला. हे प्रसाद महाराज बघा. प्रसाद महाराजांना काय काम नाही.